इंदापुरातली आपण ही दृश्य पाहतोय। संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं हे गोल रिंगण सध्या सुरू आहे। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या गजरात आणि त्याचबरोबर टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये हे गोल रिंगण सध्या पार पडतंय। डोळ्यांचं पारणं फेडणारा असा हा सोहळा आपण पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। भगवे ध्वज आहेत, त्याचबरोबर टाळधारी आहेत, त्याचबरोबर विडा घेऊन सुद्धा वारकरी इथे उपस्थित आहेत। महिला मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळतात आणि महिलांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन आहे आणि हा गोल रिंगण सोहळा सध्या पार पडतोय। इंदापुरातली ही दृश्य आहेत। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आणि या पालखी सोहळ्याचं हे गोल रिंगण सध्या सुरू आहे। टाळ मृदुंगाचा जयघोष, त्याचबरोबर विठू नामाचा गजर करत हा रिंगण सोहळा सध्या सुरू आहे। अतिशय भक्तिमय असं वातावरण इथे पाहायला मिळते। वारकऱ्यांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय। वेगवेगळे खेळ खेळले जातात आणि त्याचबरोबर रिंगण सोहळा सुद्धा या वारीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। इंदापुरामध्ये सध्या जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं हे गोल रिंगण सुरू आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडून। सागर, सध्या काय तिथल्या वारकऱ्यांच्या भावना आहेत, कसं भक्तिमय वातावरण आहे? नक्कीच असं जर म्हटलं तर वावगे ठरला नाही, भागे गेला शीन गेला, अवघा झाला आनंद असं म्हणत सर्व वारकरी आता इंदापूरमध्ये कस्तुरबाई कदम विद्यालयाच्या मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती आता या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि या पालखीचा रिंगण सोहळा हा दुसरा रिंगण सोहळा आहे। या रिंगण सोहळ्यासाठी वारकरी जे आहेत ते आतुरतेने वाट पाहत असतात आणि आता पालखीची प्रदक्षिणा जी आहे ती पूर्ण आता मैदानामध्ये सुरू आहे आणि ही प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर पताकाधारी जे आहेत ते या मैदानामध्ये धावणार आहेत। त्यानंतर टाळकरी धावतील, मृदुंग वादक जे आहेत ते धावतील, त्यानंतर तुळशी घेऊन महिला ज्या आहेत त्याही या मैदानामध्ये धावतील। आता जर आपण बघितलं तर या रथाचं सारथ्य भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील करताना आपल्याला पाहायला मिळतात। इंदापूरमध्ये आल्यानंतर ते या पालखीचं स्वागत करत असतात आणि आता पूर्ण पताका घेऊन सर्व वारकरी जे आहेत ते मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये सध्या हे गोल रिंगण पार पडतंय। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं हे दुसरं गोल रिंगण सध्या सुरू आहे।